यावेळेस पुढील जो वेळ आहे आपण ब्रदर संदीप पठारे पुढे येतील आणि जोरदार टाळ्या वाजवून आपण त्याचं स्वागत करू आणि पुढील वेळ त्यांच्या प्रेज द लॉर्ड. प्रथम मी पास्टरांचे धन्यवाद करतो, त्यांनी मला ही संधी दिली आणि परमेश्वरासुद्धा धन्यवाद करतो. आपण आता खूप वेळ झाला ना, 7वा शब्द आहे. पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, चौथा, 5, 6 शब्द झाले. आता कित्येकांना वाटत असेल, बहिणीच म्हणत असतील पायाला मुंग्या आल्या, भाऊ म्हणत असतील खूप घाम आला. बऱ्याच वेळेस आपण करतो 7 शब्द ऐकतो आणि निघून जातो. पण हा 7वा शब्द जो होता तो परमेश्वराने कशासाठी आणि परमेश्वराला काय सांगायचं होतं, येशूने किती सहन केलं. आपण जर बघितलं तर साधारण 6 तासाहून जास्त वधस्तंभावरती परमेश्वर तो येशू ख्रिस्त टांगलेला होता आणि तो फक्त त्याच्या बापाला हाक मारत होता. आणि तो म्हणला, आपण जर बघितलं लूक 23 आणि 46 मध्ये, हे बापा मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. हे जर आपण या वचनाच्या द्वारे आपल्याला येशू काय म्हणत आहे हा शब्द जर आपण बघितला तर दावीद राजा स्तोत्रसहित 31:5 मध्ये सुद्धा म्हणतो, हे परमेश्वरा मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. आणि आज जर आपण बघितलं तर यहुदी लोक सुद्धा आज त्या रीतीप्रमाणे रोज संध्याकाळी प्रार्थना करतात की हे बापा मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. आज आपण म्हणतो का, आज संध्याकाळी किंवा रोज आपण आपल्या लेकरांना शिकवतो का की ही प्रार्थना करायला? आपण नाही शिकवत. आपण रोज आपल्या लेकरांना मोबाईल देतो, गेम देतो आणि ते खेळत बसतात. ते आपण जर आपला आत्मा जर त्या प्रभूच्या हातमध्ये दिला तर आपलं जीवन किती चांगलं होईल. आज येशू आपल्याला या शब्दाच्या द्वारे सांगत आहे. हालेलुया. मी एक छोटीशी साक्ष तुमच्या समोर सांगतो माझी. तुमचीही साक्ष आहे 2007 सालीची आणि पास्टर त्याला साक्ष आहे. मी जवळजवळ 2007 मध्ये माझं लेफ्ट साईड लंग्स जे आहे ते संपूर्ण फेल झालं होतं. म्हणजे त्या लंग्समध्ये जीव नव्हता. आपण जर बघितलं तर आपल्या बॉडीमधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो आहे तो आहे आपलं फुफ्फुस. आपण जर बघितलं तर मराठी शब्दात त्याला फुफ्फुस म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला लंग्स म्हणतात, ज्यांनी आपण श्वास देतो. ज्यामध्ये आज कोरोनामध्ये जे लोक आज गेले ते फक्त त्यांच्या श्वासामुळे गेले. तर आज माझ्या 2007 मध्ये माझे हे लंग्स जे आहेत संपूर्ण फेल झालं होतं. सैतानाने माझ्यावर अटॅक केले होते, परंतु मी माझं जीवन पूर्ण माझ्या येशूच्या हातामध्ये दिलं होतं, माझ्या बापाच्या हातामध्ये दिलं होतं. आणि गेले 1 वर्ष माझ्या ह्या लेफ्ट साईड मध्ये पूर्ण पाईप होते, जे पास्टरला माहीत आहे. आणि पास्टरने सुद्धा त्यावेळेस प्रेयर केली होती. मला 1 वर्ष झोपता सुद्धा येत नव्हतं. मी पूर्ण चेअरवरती फक्त बसून होतो 1 वर्ष 20 दिवस. आणि त्याच्यामध्ये पण मला परमेश्वराने इतकी शक्ती दिली आणि सामर्थ्याने पुरवलं की माझा विश्वास जो होता तो अजून वाढत गेला. आणि मी आधी तो उभा आहे ते फक्त त्या परमेश्वरामुळे, ते येशू म्हणून. हालेलुया. तुम्हाला सांगतो की माझे लंग्स जे आहे ऑपरेशन झालं, जवळजवळ 5 तास ऑपरेशन चालू होतं रुबी हॉस्पिटल या ठिकाणी. आणि त्या ऑपरेशन नंतर डॉक्टरनी गॅरंटी दिली नव्हती. बाहेर आले डॉक्टर आणि मला ICU मध्ये ट्रान्सफर केलं. आणि ट्रान्सफर केल्यानंतर सांगितलं की मलाच पहिले सांगितलं की लंग्स आपण काढून टाकू, हे लंग्स काय काम करत नाहीये. आपण ऑपरेशन केलं तरी पण हे लंग्स काम करत नाही. त्यानंतर डॉक्टरनी बाहेर जाऊन माझ्या घरच्यांना सांगितलं की आपल्याला त्याचं लंग्स काढावं लागेल तरच हा जगू शकतो 1 लंग्स वरती. आता विचार करा की आपलं जर 1 लंग्स जर असेल, 1 साईडचं फुफ्फुस, ते किती 1 फुफ्फुसावर आपण जगू किती दिवस जगू शकतो? जास्तीत जास्त 35 वर्ष 40 वर्ष. आणि त्यानंतर 3 दिवसानंतर मी घाबरलो नाही. मी फक्त माझ्या परमेश्वर विश्वास ठेवला की नाही. माझी आई आली मला म्हणली की तू घाबरला का, तू भिला का? ती रडायला लागले. मी म्हणलं रडू नका, सगळं व्यवस्थित होईल. आणि 3 दिवसानंतर मी प्रेयर केली. मला शॉक देण्यात आले, मला अक्षरशः शॉक दिले. मी जोरात रडत होतो आणि त्या पूर्ण हॉस्पिटलमध्ये लोक म्हणजे चकित झाले, इतक्या जोरात मी रडत होतो. पण तुम्हाला सांगतो 5व्या दिवशी माझं लंग्स ऑपरेट करायला लागलं होतं. आणि हे फक्त चमत्कार फक्त येशूमुळे झालेलं आहे. हालेलुया.
आज मी त्या परमेश्वराला धन्यवाद देतो ज्याने आज मला इथे उभं केलेलं आहे आणि आज माझं लंग्स जे आहे फक्त परमेश्वरामध्ये ऑपरेट करत आहे. दोन्ही लंग्स ऑपरेट करत आहे. डॉक्टर म्हणले होते की मी 2 किलोमीटर 1 किलोमीटर पण चालू शकत नाही, पण मी तुम्हाला सांगतो की मी आज 5 किलोमीटर पण चालू शकतो आणि किती जरी चांगलं पळणार असलं तरी मी पळू शकतो. हालेलुया. आज या शब्दाच्या आधारे आपण आज लूक 23 आणि 44, 45 आणि 46 आपल्यामध्ये सिस्टर वचन वाचतील. आता सुमारे 2 प्रहर झाले आणि सूर्यप्रकाश नाहीसा होऊन 3ऱ्या प्रहरापर्यंत सर्व देशभर अंधार पडला आणि पवित्र स्थानातील पडदा मधोमध फाटला. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बाप्पा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोडून देतो. असे बोलून त्याने प्राण सोडला. हालेलुया. आज आपण बघतो या वचनाच्या द्वारे की परमेश्वराने पडदा, हा पडदा म्हणजे एक साधारण म्हणजे हा आपल्या चर्चचा पडदा नाही, पाडला आणि झालं. त्या परमेश्वरीने त्या पित्याच्या आणि आपल्यामध्ये जे नातं होतं, जे पर्सनल रिलेशन होतं ते त्यांनी आज एकदम घनिष्ठ केलेलं आहे आणि एक पर्सनल रिलेशन बनवलेलं आहे. आपले सगळे पाप, आपले सर्व अपराध त्यांनी त्याच्या अंगावरती घेऊन त्यांनी ते सर्व आपल्यामधलं जे आपल्या पित्यामधलं, जसं आज बाप आणि एक मुलगा आपल्या बापासोबत बोलू शकतो, जसा एक बाप आपल्या मुलासोबत बोलू शकतो, चालू शकतो, तसं आज पण आपण आपल्या ते येशू ख्रिस्तासोबत आणि त्या परमेश्वरासोबत बोलू शकतो. हालेलुया. आणि परमेश्वराने तुम्ही जर बघितलं तर त्यावेळेस पुरुषावरती आज त्या शिपाईनी, रोमी सरकार जी होती, त्यांनी त्याला म्हणलं, तू जर परमेश्वराचा पुत्र आहे तर तू स्वतःला वाचव. तर त्यावेळेस त्यांनी खूप विश्वासाने आणि एक विश्वास होता त्याच्यामध्ये त्यांनी प्रगट केले. योहान 10 आणि 17-18 मध्ये आपण जर बघितलं तर शिस्टर वचन वाचतो. योहान शोधतो 10:17-18. योहान 10:17-18. मी आपला प्राण परत घेण्याकरिता देतो, म्हणून पिता माझ्यावर प्रीती करीतो. कोणी तो माझ्यापासून घेत नाही तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे. हालेलुया. परमेश्वराने त्याचा प्राण स्वतः दिला आणि स्वतः घेतला. तो कुणासाठी दिला? आपल्यासाठी दिला आणि त्याच्या पित्याकडे दिला. आणि त्याला तो विश्वास होता की तो कुठं जाणार आहे? स्वर्गामध्ये जाणार आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर दुसऱ्या शब्दामध्ये तो त्या चोराला म्हणतो, तू आज मजभर सुखलोकत असशील. हालेलुया. त्या परमेश्वराने, त्या येशूला विश्वास होता की तो त्याच्या पित्याकडे जाणार आहे. आपल्याला आज तो विश्वास आहे का? आज तो विश्वास आहे की आपण त्या पित्याकडे, त्या परमेश्वराकडे जाणार आहोत. आपण जर बघितलं तर तिसरा पॉईंट जर बघितला तर येशूने जो आहे, येशू मृत्यूसाठी तयार पण होता. तर आपण जर बघितलं की एक पुस्तक आहे, ते एका ऑथरने लिहिलेलं आहे, हाऊ टू डाय, म्हणजे आपण कसं मरणार. आपण प्रत्येक वेळेस विचार करतो का आपण जीवन कसं जगणार, पण आपण कधी विचार केला का आपण मरणार कसं आहे? आपण याचा विचार कधी केलाच नाही. आपण जगतो, रोज सकाळी उठतो, खातो, पितो, मोबाईल घेतो आणि बाहेर जातो, काम करतो, पण आपण कसं मरणार याचा विचार आपण कधीच केलेला नाही. पण त्या पुस्तकामध्ये त्यांनी ते पुस्तक लिहिलं, बाय सैनिका, हे पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलं की आपण मरणार कसं आहोत. तर आज मला एक सांगायचं आहे तुम्हाला की आपण जर विचार केला तर आपण त्या सैतानाला आपण हरवण्यासाठी आपण आपलं जीवन कसं जगलं पाहिजे. आणि येशूने त्या सैतानावरती सुद्धा विजय मिळवला. आपण जर बघितलं कधी करासपत्र 2:14 आणि 15 वचनामध्ये, सिस्टर प्लीज वाचतो. कधी करासपत्र 2:14 आणि 15. आपल्या विरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधीचे ऋणपत्र त्याने फोडले व वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केले. त्याने सत्ताधीशांना व अधिकाऱ्यांना नाडून त्यांच्या विरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्याचे उघड प्रदर्शन केले. हालेलुया. तुम्ही बघितलं त्या सैतानाला
आज अनेक लढाया झाल्या, आज युद्ध झाले जागतिक पातळीवरती, पण आज युद्ध होतं ते सैतान आणि येशूचं होतं. आणि त्या लढाईमध्ये, त्या युद्धामध्ये येशूचा विजय झालेला आहे. येशूने त्या सैतानाला लज्जित आणि फज्जित करून टाकलेला आहे. आज या वचनाच्या द्वारे आपण बघतो आणि आपल्याला येशू त्याचं आज प्रमाण सुद्धा देतो. प्रगटीकरण 1:18 मध्ये सिस्टर आपल्यासाठी वाचतील. 1:18 प्रगटीकरण 1:18 प्रगटीकरण. मुलांनो, ही शेवटली घटका आहे आणि ख्रिस्त विरोधक येणार असे तुम्ही ऐकले, त्याप्रमाणे आताच पुष्कळ ख्रिस्त विरोधक उठले आहेत. यावरून आपल्याला दिसून येते की ही शेवटली घटका आहे. आपल्यातूनच ते निघाले तरी ते आपले नव्हते, ते आपले असते तर आपल्याबरोबर राहिले असते. त्यांच्यातील कोणीही आपला नाही हे प्रगट व्हावे म्हणून ते निघाले. प्रगटीकरण आहे ना 16 ते 18. त्याच्या उजव्या हातात 7 तारे होते. त्याच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली आणि त्याची मुद्रा परम तेजाने प्रकाशणाऱ्यांना सूर्यासारखी होती. मी त्याला पाहिले तेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो. मग त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटले, भिवू नको. जो पहिला व शेवटला आणि जो जिवंत तो मी आहे. मी मेलो होतो तरी पहा मी युगानुयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्या जवळ आहेत. हालेलुया. तुम्ही बघितलं, सैतानाला येशू ख्रिस्ताने हरून आज तो स्वर्गामध्ये आहे. हालेलुया. आपण टाळ्या वाजवू याच्यावर. आपला येशू जिवंत आहे आणि तुम्ही टाळ्या वाजवत नाही. तर आपण बघितलं की येशू ख्रिस्ताने त्या सैतानाला, त्या अधिपतींना, सर्वांना लज्जित फज्जित केलं, त्यांचा तमाशा बनवला. आणि आपण सुद्धा आज ठरवू त्या सैतानाचा आणि त्या सर्व सैतानी बंधनाचा आपण तमाशा करायला तयार आहोत का? आपण आपलं जीवन दिलंय का? आपण रोज त्या यहुदी रीतीप्रमाणे प्रार्थना करणार आहोत का? आपण ती प्रार्थना रोज केली पाहिजे. आपण जर विचार केला तर आपलं जीवन किती भयंकर आहे. आज शेवटच्या दिवसामध्ये आहोत. आपण जर बघितलं तर येशू ख्रिस्ताने किती सहन केलं, तर त्रास जो आहे ते किती रक्त आणि किती त्याला जखमा झाल्या. आपण जर बघितलं, इतिहास सांगतं की येशूला ज्यावेळेस त्या कोडाने मारत होते तर एक कोडा मारल्यानंतर त्याच्या 9 ठिकाणाचं मांस ते निघत होतं. तुम्ही जर विचार केला, आपल्याला साधा काटा जर टोचला तर आपल्याला किती त्रास होतो, ते येशूला किती त्रास झाला असेल. आपण त्याच्यावर विचार कधी केला का? आपण फक्त येतो, गुड फ्रायडे साजरा करतो, येतो, बसतो आणि निघून जातो. आपण हे जीवन आपण दिलंय का कधी? आपण याचा विचार केलेला पाहिजे. पास्टरांनी आता वाजवलेलं आहे, मला सायलेन्स दिलेला आहे, पण अजून मी 2 मिनिटं घेईन. आज चर्च आपण सर्व उभं राहू आणि आज त्या परमेश्वराला आपण आपलं जीवन देऊया. आपण सर्व उभं राहू आपल्या पायावरती. आणि आज सर्व आपण ती प्रार्थना जी यहुदी लोकांनी केलेली आहे, आज ती सर्व हात वर करून सर्वांनी आज म्हणायची आहे आणि आपले डोळे बंद करून सर्वांनी ती प्रार्थना म्हणायची आहे. उभे राहूया आपण सर्वजण. ही समर्पणाची प्रार्थना आहे. आज आपण समर्पण करणार आहोत. ज्या प्रकारे येशूने त्याच्या पित्याला समर्पण केलं, तो प्रत्येक गोष्टीत म्हणत गेला, हे पित्या. त्यांनी पहिल्या शब्दात सुद्धा म्हणलं, हे पित्या, यांना क्षमा कर, कारण यांना काही कळत नाही. होय. आणि त्यांनी 7व्या शब्दात सुद्धा म्हणलं, हे पित्या. त्यांनी शिष्याला सुद्धा प्रार्थना शिकवली. त्यावेळेस पण तो म्हणला, हे पित्या. होय. आज आपण त्या पित्याला प्रार्थना करणार आहोत. आज ते समर्पण ते येशूला करणार आहोत आणि हे सर्व पाप आजपासून सोडून देणार आहोत. आणि आजपासून आपण निश्चय करू या दिवसापासूनच की आपण ते पवित्र जीवन आणि रोज रात्री आपण झोपताना ती प्रार्थना करणार आहोत. आणि ती प्रार्थना आज आपण या प्रार्थनेमध्ये जाऊया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मेरी आत्मा स्वीकार. मेरी आत्मा
की आज या पृथ्वीवर आपले डोळे जर बंद झाले तर आपण विश्वास करू की आपले डोळे ते स्वर्गामध्ये उघडतील का. आज आपण स्वतःला आज परीक्षण केलं पाहिजे, आज ते समर्पण आपण केलं पाहिजे. आपण विचार करू की आपले डोळे जर या पृथ्वीवर बंद झाले तर खरं त्या स्वर्गामध्ये उघडतील का. आज आपण विचार करून त्या प्रार्थनेमध्ये जाऊन आज खरं त्या परमेश्वराला आपला पिता, आपला बाप, आपला तारणारा म्हणून स्वीकारून आपण आज खरं प्रार्थनेमध्ये जास्तीत जास्त जायला पाहिजे. कारण आपण मेल्यानंतर आज एक पुस्तक लिहिलं होतं, आज एक स्त्रीने 5 पस्तावे होते माणसाच्या जीवनामध्ये. मेल्यानंतर पस्तावे असतात की खरं मी जर हे केलं नसतं, मी एवढं काम केलं पण मला काय भेटलं, मी एवढा पैसा कमावला पण काय भेटलं. पण आपण हा विचार कधी केला नाही आणि मेल्यानंतर आपल्या जीवनामध्ये ते पस्तावा कायम आणि कायम राहतो. पण आपण जर येशूला बघितलं तर त्याच्या चेहऱ्यावर काही पस्तावा नव्हता. तो आनंदित होऊन ते परमेश्वराला, त्या पित्याला म्हणत होता, येशू मी माझा, हे परमेश्वरा मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. होय, आज आपण ती प्रार्थना केलेली आहे आणि खरं आपण आपला आत्मा त्या परमेश्वराच्या हाती सोपवला म्हणून धन्यवाद आणि धन्यवाद देतो. परमेश्वराला सुद्धा धन्यवाद देतो, त्यांनी प्रार्थना ऐकली आणि आम्हाला त्या लायकीचं बनवलं म्हणून धन्यवाद देतो. इथून पुढची सर्व वेळ मी पात्रांच्या हाती